आपले घरचे 50 कोणाला काही झालं नाही ते महत्त्वाचा विषय आहे. नमस्कार. काय आम्ही बस केले मी सरपंच प्रतिनिधी शाहीनाथ फुलारे राजवाडी इथे आमच्या इथे अंगणवाडीची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही इथे शाळेमध्ये तात्पुरती शाळेमध्ये लेकरांना बसत होतो. तरी काल 30/9/2024 या रोजी थोडे स्लॅबचे या वरचे खापोरे खाली पडल्यामुळे आणि लेकरं सुदैवानं बाहेर होते, त्यामुळे याच्यामध्ये जीवितहानी कोणतीही झालेली नाही. तरी प्रशासनाला माझी एवढी विनंती आहे की त्यांनी नवीन रूम आम्हाला किंवा अंगणवाडी आम्हाला नवीन मंजूर करून देण्यात यावी, ही आमची नम्र विनंती. स्थापन समिती अध्यक्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजवाडी. काल दिनांक 30/9/2024 रोजी आमच्या इथे शाळा 10 वाजता सुरू झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थी अंगणवाडीची ही खोली या रूममध्ये शाळेतील विद्यार्थी येऊन बसले असता एक अर्ध्या तासाच्यानंतर एक अशी दुर्घटना घडली. त्या स्लॅबवर पाणी जमा होऊन खालील त्या स्लॅबचे पापुद्रे खाली पडलेले आहेत. त्याच्यामध्ये सुदैवाने एका काटेचे पापुद्रे पडल्यामुळे आमच्या शाळेतील कमलबाई शिरगिरे ह्या अंगणवाडी सेविका म्हणून इथे आहेत. त्यांच्या पाठीवर पडल्यामुळे थोडंफार त्यांना जखम झाली, परंतु विद्यार्थ्याला कुणालाही मार लागलेला नाही. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. आम्ही वेळोवेळी पंचायत समिती हदगाव येथे पाठपुरावा केलेला आहे की ही शाळा ही एक खोली ह्याच्यावर पाणी जमा होत आहे, स्लॅब व्यवस्थित नाही. त्याच्यामुळे मी आणि गावातील सरपंच प्रतिनिधी साईनाथ फुलारे आम्ही स्वतः 3 वेळेस पंचायत समितीला निवेदन दिलेले आहेत की ही रूम आम्हाला दुसरी बांधून पाहिजे. इथे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे, जीवितहानी होणार आहे. तरी प्रशासनाने कुठलाही याची नोंद न घेता आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे. सुदैवाने विद्यार्थ्यांचं कुणाला मार लागला नाही, त्याच्यामुळं आज एक मोठी हानी इथं होता राहिलेली आहे. तरी प्रशासनाला माझी विनंती आहे की आता तरी त्यांनी दखल घेऊन आता आम्हाला दुसऱ्या एका खोलीचं इथं बांधकाम करून द्यावं. नाव कमल नारायण वैद्य. मी 8 वाजता अंगणवाडीत गेले, अंगणवाडी सेविका आहे. 8 वाजता अंगणवाडीत गेल्यानंतर मी अंगणवाडीत बसल्यावर लेकराला शिकवता वेळेस वरचा ढिगार पडल्यावर थोडं खरचटलं तरी लेकराला काही झालं नाही, मुलांना काही झालं नाही. मला थोडंसं खरचटलं, डोक्यावर पडला, थोडंसं लागलं. किती वाजताचा प्रकार आहे हा? 10:30 वाजता. 10 विद्यार्थी. हो, कोणीच आलं नव्हतं. ठीक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.